आपल्याला ॲडिशन रिॲक्शनचे क्वेश्चन सॉल्व करायचे राईट. सो ॲडिशन रिॲक्शनमध्ये टोटल 35 क्वेश्चन्स आहेत. त्यापैकी फर्स्ट 8 क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, मी त्याचे आन्सर सांगतो आहे आणि पुढे सगळे क्वेश्चनचे रिॲक्शन मेकॅनिझम सॉल्व करूयात राईट. तर ह्या रिॲक्शनमध्ये okay, so first question answer A, second question answer D, third question answer last, fourth question answer second, fifth question answer second, sixth one last, 7 A, 8 C. So 1 to 8 जे आहे ह्या क्वेश्चनचे सगळ्यांचे आन्सर्स राईट. मग आता आपल्याला 9th पासून सगळे क्वेश्चन्स 1 बाय 1 ट्राय करायचे. Ninth question. Okay, ninth one is the addition of HBr, that is the electrophilic addition reaction. Addition of HBr, in that electrophile is H plus. So the first step we have to add H plus ion to the double bond. है ना? So normally positive ion always goes to less substituted carbon according to Marconi postulate. So हा आहे positive ion. ह्या positive ion ला pi bond ने attack केला. So it gives तो कार्बोकॅटायन सो कंडिशन क्या है, कार्बोकॅटायन फॉर्म झाला ऍडिशन ऑफ H प्लस मुळे. आता इथे दोन ऑप्शन्स आहेत. दिस इज दी tertiary carbocation plus benzylic carbocation and strained ring carbon carbocation. सो इथे आपल्याला दोन ऑप्शन स्टडी करायचे. एक कार्बोकॅटायन स्टॅबिलिटी बिकॉज ऑफ टर्शरी कार्बन अँड बेन्झाइलिक कार्बन अँड लेस स्टॅबिलिटी बिकॉज ऑफ स्ट्रेन रिंग. स्ट्रेन रिंग कोण आहे, हा 4 मेंबर रिंग. 3 मेंबर रिंग 4 मेंबर रिंग नॉर्मली आर द स्ट्रेन्ड रिंग. रिंग स्ट्रेन असणार. सो बिकॉज ऑफ रिंग स्ट्रेन ते अनस्टेबल असणार, एक्सपांड व्हायचा प्रयत्न करणार. सो कार्बोकॅटायन किती स्टेबल असू द्या, पण जर का स्ट्रेन्ड रिंग असेल तिथे एक्सपान्शन व्हायलाच पाहिजे आहे ना. सो त्यानुसार जर का एक्सपान्शन जर करत असाल तर तुम्हाला तिथे सेकंड ऑप्शन सी ऑप्शन अँड डी ऑप्शन ह्यापैकी तुम्हाला पॉईंट स्टडी करावं लागतील है ना. आता सेकंडमध्ये डबल बॉन्ड तसंच राहिला, चुकीचं आहे. ॲडिशन केलं डबल बॉन्ड राहत नाही, आपण इथे एलिमिनेशन पण करत नाही आहे. सो सेकंड ऑप्शन गेला. त्यामुळे तुम्हाला सी अँड डी पैकी चेक करायचे राईट. सो सी अँड डी पैकी जर चेक करत असाल तर इथे मी रिंग एक्सपान्शन करतो. पहिला रिंग एक्सपान्शन, हा बॉन्ड इथे ब्रेक होईल, हा आणि इथे बॉन्ड फॉर्म करून घेईल. सो बेन्झीन रिंग ॲज इट इज आहे, त्याला डिस्टर्ब नाही केला आपण इथे. त्याला एक CH ग्रुप आहे साइड रिंगला आणि रिंग एक्सपान्शन झाला. ह्या कार्बनचा बॉन्ड ब्रेक केला, ह्या कार्बनला शिफ्ट केला, त्यामुळे ह्या कार्बनला ते प्लस चार्ज. आता कार्बोकॅटायन जे काही फॉर्म झालेला आहे तो सेकंडरी कार्बोकॅटायन आहे. एक आपल्याला प्रोडक्टमध्ये जो ऑप्शन दिला त्याला फॉलो करायचे आणि दुसरा मोर स्टेबल जो आहे तो एक फॉलो करायचे. दोन्ही पॉईंट स्टडी करायचे. तर इथे सेकंडरी कार्बोकॅटायन काय करणार आहे, मिथाइल शिफ्टनी कार्बोकॅटायन इथे आणू शकतो, पण
ह्या कार्बनला पुन्हा कार्बोकॅटायन एक्झिस्ट होणार नाही का. दिस इज दी ब्रिज हेड कार्बन. सो इथे कंडिशन काय आहे, ब्रिजेड कार्बन कधी कार्बोकॅटायन फॉर्म करणार नाही. ब्रिजेड कार्बन कधीच कार्बोकॅटायन फॉर्म करणार नाही, त्यामुळे इथे 1,2 मिथाइल शिफ्ट करणार नाही. हा, कार्बोकॅटायन सेकंडरी आहे, त्याचा ऍडजस्टिंग कार्बन बेन्झेलिक आहे, क्वाटर्नरी आहे, काही असो, पण ब्रिजेड इथे मिथाइल शिफ्ट केला तर ब्रिजेड कार्बोकॅटायन फॉर्म होतो. ब्रिजेड कार्बनला डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, कार्बोकॅटायन फॉर्म करता येत नाही, हायली इम्पॉसिबल आहे. सो इथे मायग्रेशन करणार नाही, रिअरेंजमेंट करणार नाही, डायरेक्टली Dr मायनस अटॅच करणार. सो जे काही प्रोडक्ट येईल इथे तुम्हाला तो डायरेक्टली तुम्हाला सी ऑप्शनचा प्रोडक्ट दिसेल. हा आपला ऍक्च्युली 9th वनचा आन्सर सी, राईट. देन 10th वन सॉल्व करायचं आपल्याला. टेंथ मध्ये एक बेन्झीन रिंग आहे, त्याला एक 7 मेंबर रिंग आहे. आणि त्यामध्ये एक नायट्रोजन आहे प्लस त्या नायट्रोजनला एक बेन्झीन रिंग आहे. इथे डबल बॉन्ड O आहे. देन इथे एक डबल बॉन्ड आहे. ओके, इथे काय दिलं रिएजंट, HCl, excess of HCl. and heat हा पॉइंट दिला. ओके, सो इथे तुम्हाला काय काय पॉइंट स्टडी करायचे, तर एक्सेस दिलाय म्हणजे पहिला तुम्ही याला फोकस करणार, एक्सेस ऑफ HCl. याचा मिनिंग काय आहे, इथे मोर दॅन 1 ऍडिशनचे पॉसिबिलिटीज असणार, सिंगल ऍडिशन करणार नाहीये, मोर दॅन 1. पण दिसते कुठे, बेन्झीनच्या अक्रॉस ऍडिशन होत नाही HClचा, बेन्झीनच्या अक्रॉस ऍडिशन होत नाही HClचा, मग इतर पाय बॉन्ड इथे आहे, ह्याच्या अक्रॉस ऍडिशन करणार. मग राहिला काय तर पॉइंट, आणखीन एक ऍडिशन कुठे करू शकता, हा आहे कीटो फॉर्म. कीटो फॉर्म इन प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक मीडियम चेंजेस टू इनॉल फॉर्म. मग तुम्ही तिथे इनॉल फॉर्मचा ऍडिशन रिएक्शन करू शकता, जे काही इनॉल फॉर्म होईल त्याच्या अक्रॉस ऍडिशन करू शकता, तो देखील पॉसिबिलिटी असणार आहे. तो एक कंडिशन आपण इथे स्टडी करणार. ओके, तर पहिला हा डबल बॉन्डच्या अक्रॉस ऍडिशन करूया. क्या डबल बॉन्ड, मग हा इनॉल फॉर्मचं मी साइड बाय साइड रिएक्शन देईल. इथे सपोज मी जर का H प्लस कुठे देणार, H प्लस है ना, किंवा H प्लस. सपोज मी H प्लस इथे दिला, H प्लस इथे दिला, इथे प्लस चार्ज तयार होईल है ना. H प्लस इथे दिला, हा प्लस चार्ज येईल. दुसरा ऑप्शन, H प्लस जर का मी इथे दिला तर इथे प्लस चार्ज येईल, राईट. सो एकदा इथे प्लस चार्ज येईल, एकदा इथे प्लस चार्ज येईल. विच पॉझिटिव्ह चार्ज इज मोर स्टेबल, तो पॉइंट मला स्टडी करायचा आहे. विच पॉझिटिव्ह चार्ज इज मोर स्टेबल, एक कंडिशन, राईट. आता दुसरा एक पॉइंट आणखी तुम्ही इथे ऑब्झर्व करा, दिस डबल बॉन्ड इज इन कॉन्जुगेशन विथ लोन पेअर ऑफ नायट्रोजन. पहिला पॉइंट मी कार्बोकॅटायन स्टॅबिलिटीवर एक्सप्लेन करतोय, दुसरा लोन पेअर पाय बॉन्डच्या कॉन्जुगेशनचा पॉइंट स्टडी करताय. सो हा जो लोन पेअर आहे इथे नायट्रोजनचा, हा लोन पेअर रेझोनन्स करणार आणि ह्या पाय बॉन्डला
ह्या साईडने अटॅक करायला लावणार H प्लस वरती. सो बिकॉज ऑफ लोन पेअर पाय बॉन्ड ह्या कार्बननीच अटॅक करणार, ह्या कार्बननी नाही. एक ऑप्शन झाला. दुसरा, ऍसिडिक मीडियम मध्ये की2 फॉर्म पेक्षा इनॉल फॉर्म इज मोर स्टेबल. म्हणजे मी इथे टॉटामेरिझम करतोय आणि हा जो स्टेप आहे, हा रिएक्शन इथे जो चालू आहे, हा रिएक्शन इथे ऍसिडिक मीडियम मध्ये लोन पेअर इथे मोर ऍक्टिव्ह झाला, H प्लस इथे अनमॉल झाला. सो benzene 7 member ring, again benzene, इथे नायट्रोजन आहे आणि याला बेन्झीन आहे. तर इथे एक आणखी पॉइंट काय आहे, H प्लस नायट्रोजनला का केला नाही, H प्लस प्रोटोनेशन नायट्रोजनला का केला नाही. नॉर्मल टेरेशियन नायट्रोजन आहे, ऍसिडिक मीडियम मध्ये त्याचं प्रोटोनेशन होतो, पण नायट्रोजनचा लोन पेअर ऑलरेडी ह्या डबल बॉन्ड आणि बेन्झीनच्या कॉन्जुगेशन मध्ये रेझोनेट होतो आणि जिथे रेझोनन्स होतो तिथे प्रोटोनेशन चान्सेस खूप कमी असतो. सो दॅट्स व्हाय नायट्रोजनचा लोन पेअर पहिला रेझोनन्स विनॉल झाला. सो पण इथे हा पाय बॉन्ड प्लस चार्ज इथे H आलाय आणि ह्यामध्ये इथे OH. So this is the enol part. And N plus पेक्षा C plus is more stable. त्यामुळे काय होणार आहे, हा रिअरेंज करून घेईल आणि ते तुम्ही ऍडिशन करताय. इनॉल फॉर्म एक्झिस्टेड आहे, त्याच्या अक्रॉस आता HCl ऍड करा, है ना. सो एक HCl मी इथे ऍड करतोय आणि दुसरा HCl इनॉलच्या पाय बॉन्डच्या अक्रॉस ऍड करतोय. दोन्ही पॉइंट सायमल्टेनियस चालू आहे. देन पहिला HCl मधला H प्लस इथे गेला तर तो Cl मायनस काय करणार, हा ऍज अ न्यूक्लियोफिल इथे अटॅक केला आणि नायट्रोजनचा लोन पेअर परत केला. स्टेप समजतायत का. सो निगेटिव्ह चार्ज इथे अटॅक केला, देन नायट्रोजनचा लोन पेअर रिटर्न झाला. पण इथे ह्यामध्ये ऑक्सिजनचा लोन पेअर फ्री आहे, तर हा काय करणार, पाय बॉन्डला हेल्प करणार अटॅक करायला on H plus. So that's why दोन स्टेप सायमल्टेनियस चालू आहे, हा एक पार्ट आणि वरचा एक पार्ट. तर एक झाला पाय बॉन्ड, नायट्रोजनचा लोन पेअर परत भेटला, इथे क्लोरीन आहे, इथे H ऍड केलाय, नायट्रोजन एक बेन्झीन रिंग ऍज इट इज आहे, प्लस त्यावरती OH चा डबल बॉन्ड लोन पेअर अटॅक केला, त्यामुळे ऑक्सिजनला डबल बॉन्ड आला, सो प्लस चार्ज आहे आणि हा पाय बॉन्ड इथे H प्लस ऍक्सेप्ट केला. राईट. आता पहिला HCl इथे संपला, दुसरा HCl मधला H प्लस इथे आला, तर त्याचा Cl मायनस जो आहे, हा Cl मायनस काय करणार, कार्बन अटॅक करणार आणि ऑक्सिजनचा लोन पेअर रिटर्न करणार. सो स्ट्रक्चर OH Cl इथे H गेला, इथे Cl. हा आहे फायनल स्ट्रक्चर. क्वेश्चन नंबर 10. सो क्वेश्चन नंबर 10 मध्ये दोन Cl ऍड केला. तर क्वेश्चन नंबर 10 मध्ये ऍक्च्युली आन्सर सेकंड पाहिजे, सेकंड मध्ये Cl चा पोझिशन पुढे गेला,
दोन करेक्शन्स आहेत. एक क्वेश्चन नंबर 10 चा सेकंड ऑप्शन जो आहे OH आणि Cl एकाच ठिकाणी पाहिजे, इथे जसं आहे तसा OH आणि Cl एकाच ठिकाणी पाहिजे. आणि क्वेश्चन नंबर 17 मध्ये करेक्शन आहे. क्वेश्चन नंबर 17 ऍक्च्युली दोन डबल बॉन्ड झाले, एक्झोसायक्लिक कीटोन पाहिजे. सायक्लिक जो रिंग आहे त्याच्या बाहेर कीटोन पाहिजे तिथे, ते करेक्शन, हे दोन करेक्शन्स आपले ते करायचे. देन क्वेश्चन नंबर 11 हा चेक करायचा. चला देन क्वेश्चन नंबर ओके, हा एडिशन रिएक्शन आहे. सो क्वेश्चन नंबर 11 मध्ये क्लोरिनेशन ऍक्च्युअली ऍडिशन ऑफ Cl2 आहे इन प्लेस ऑफ CCl4. CCl4 तो नॉन पोलर सॉल्वेंट आहे, राइट. CCl4 नॉन पोलर आहे, सो पोलर सॉल्वेंट नॉन पोलरचा काही सपोर्ट नाही आहे. पोलर जर दिला असता Cl2 इन वॉटर, Cl2 इन अल्कोहोल, तर ॲट द टाइम Cl2 इन वॉटर जर रिएक्शन केला असता Cl प्लस ऍड झाला असता, पण Cl मायनसच्या ऐवजी H2 मधला OH ऍड झाला असता, म्हणजे ऍक्च्युअली ऍडिशन ऑफ HOCl केला असता, है ना. सेम प्रोसेस इथे अल्कोहोल जरी वापरला तेच प्रोसेस येणार, त्यामुळे ते पोलर सॉल्वेंट चालत नाही हॅलोजिनेशनच्या वेळेस. नॉर्मली Cl2 इन प्लेस ऑफ CCl4 ह्या टाईपचे कंपाऊंड्स देतात तुम्हाला नॉन पोलर सॉल्वेंट्स. आता ऍडिशन करताना ऍक्च्युली हॅलोजन नॉर्मली शोज अँटी ऍडिशन रिएक्शन. हॅलोजिनेशन रिएक्शन इज अँटी ऍडिशन रिएक्शन. अँटी ऍडिशन म्हणजे काय, एक सेल अपर साइडने ऍड केला तर दुसरा सेल लोअर साइडने ऍड करणार. आता इथे काय कंडिशन आहे, काय पॉसिबिलिटी आहे, तर रिएक्शन NGP होणार नाही. जिथे NGP होत नाही, सो इथे बघा ऍडिशन ऑफ हॅलोजन विथ NGP असेल अँटी ऍडिशन, है ना. पण तोच रिएक्शन जर का विदाउट NGP असेल सिन ऍडिशन, सिंपल पॉइंट आहे, राइट. विथ NGP का विदाउट NGP आहे तो आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे आणि त्या बेसिस रिएक्शन करायचं आहे. ठीक आहे, आपण पहिला काय करूया, एक क्लोरीन ऍड करूया Cl अँड देन Cl मायनस कशा ऍड करायचं तो बघूया. सो इथे हे रिएक्शन बघा, ऍक्च्युली हा 5 मेंबर रिंग आहे, प्लस जो कार्बोकॅटायन फॉर्म झाला तो आहे बेन्झाइलिक कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन जे काही फॉर्म झाला तो आहे बेन्झाइलिक. सो दॅट्स पॉइंट काय आहे, बेन्झाइलिक कार्बोकॅटायन इज हायली स्टेबल, सो त्यामुळे क्लोरीनला NGP करायची गरज नाही आहे, बरोबर आहे. आता पॉइंट काय आहे, क्लोरीन ज्या साईडला आहे त्याच्या अपोजिट साईडला बेन्झीन जाणार, त्यामुळे क्लोरीन ज्या साईडला आहे, क्लोरीन वरती असेल तर बेन्झीन खालच्या साईडला फ्लिप होईल. सो अगेन खालच्या साईडनी त्या साईडला त्याच कार्बनला क्लोरीन अटॅक करणार नाही, तो अपर साईडनीच अटॅक करणार बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ बेन्झीन. सो हा जर का अबोव प्लेन गेला असेल क्लोरीन, तर नेक्स्ट येणारा Cl मायनस
मायनस सेल मायनस, हा देखील अबोव प्लेनच अटॅक करणार. जर का हा क्लोरीन इनबिल्ट क्लोरीन बिलो प्लेन असेल तर येणारा क्लोरीन देखील बिलो प्लेनच जाणार. राईट. सो फायनल स्ट्रक्चर जो आहे तुम्हाला इथे एक क्लोरीन अबोव प्लेन घेतला तर दूसरा क्लोरीन देखील अबोव प्लेन राहील, और दोन्ही क्लोरीन बिलो प्लेन येतील. दोन पॉसिबिलिटीज आहेत. राईट. सो इथे क्वेश्चन नंबर 11 जो आहे त्यामध्ये बी स्ट्रक्चर सी स्ट्रक्चर दोन्ही सेमच झाले. क्वेश्चन नंबर 11 मध्ये सो ऍक्च्युली बी मध्ये काय होता, दोन्ही डार्क लाईन आहे, वेज लाईन आहे. सी मध्ये ए चा अपोजिट स्ट्रक्चर आहे. ए मध्ये काय दिला, वरचा क्लोरीन बिलो प्लेन दिला, खालचा क्लोरीन अबो प्लेन दिला आहे. सी मध्ये उलट आहे, वरचा क्लोरीन अबो प्लेन आहे, खालचा क्लोरीन बिलो प्लेन आहे. तो देखील इथे करेक्शन असेल. सो क्वेश्चन नंबर 11 आन्सर शुड बी सेकंड. डन. क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 जो आहे हा ऍडिशन विथ रिंग एक्सपान्शन आहे. रिअरेंजमेंट रिंग एक्सपान्शनचा असेल. ओके, हा आहे क्वेश्चन नंबर 12. यामध्ये आपल्याला काय करायचे, HBr ऍडिशन करायचं आहे ना. सो त्यासाठी पाय बॉन्ड दिला. HBr पैकी मी ते H प्लस ॲज इलेक्ट्रो फाईल वापरतो. सो पाय बॉन्ड जो आहे ॲज अ न्यूक्लियोफाईल H प्लस वरती अटॅक केला अँड इट गिव्स अ कार्बोकॅटायन. अगेन कार्बोकॅटायन तर टर्शरी आहे. कार्बोकॅटायन जो आहे तो टर्शरी आहे, पण प्रॉब्लेम काय आहे, त्या टर्शरी कार्बोकॅटायनला स्ट्रेन रिंग कनेक्टेड आहे. सो त्यामुळे रिंग एक्सपान्शन होणार. आता इथे दोन पॉसिबिलिटीज आहेत. रिंग एक्सपान्शन जो करणार आहे तो महत्वाचा आहे, है ना. सपोज तुम्ही रिंग एक्सपान्शन मध्ये हा बॉन्ड वापरला तर प्लस चार्ज इथे येणार. ऍक्च्युली कार्बन एकच असणार आहे, पण कुठल्या साईडला जाणार तो महत्वाचा आहे. मी दोन्ही एक्सपान्शन देतो आणि त्यापैकी एक कंडिशन इथे फॉलो करूया आपण, का तो पण एक्सप्लेन करेल मी. ते हा दुसरा एक्सपान्शन. ओके, हा आहे फर्स्ट रिएक्शन. हा जो आहे वरच्या साईडचा बॉन्ड ब्रेक करतोय तो इथे लिहितोय. खालच्या साईडचा जो आहे हा सेकंड. मी इकडे कंटिन्यू करते तो.
दोन्ही डिफरन्स आहे बघा, है ना. तर आता प्रॉब्लेम काय आहे, 4 मेंबर रिंग स्ट्रेन आहे, स्टॅबिलिटी कमी असतं. सो याची स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी आपण काय करणार आहे, यामध्ये फर्दर रिंग एक्सपान्शन व्हायला पाहिजे. म्हणजे बघा हा रिंग आणि कार्बोकॅटायन मॅक्झिमम डिस्टन्सला आहे, सो रिंग एक्सपान्शन पॉसिबल नाही आहे. इथे रिंग अँड कार्बोकॅटायन ॲडजस्टंट आहे. कार्बोकॅटायन जो कार्बन आहे, कार्बोकॅटायनलाच स्ट्रेन रिंग कनेक्टेड आहे, सो इथे रिंग एक्सपान्शन पॉसिबल आहे. हा करेक्ट आहे. इथे रिंग एक्सपान्शन पॉसिबल नाही फर्दर, त्यामुळे हा लेस स्टेबल प्रॉडक्ट असता. सेकंड रिंग एक्सपान्शन इथे होत नाहीये, सो फर्दर एक्सपान्शन इथे पॉसिबल आहे. बरोबर आहे. सो कुठला बॉन्ड ब्रेक केला मी, ते हा बॉन्ड ब्रेक केला, त्यामुळे ह्या कार्बनला प्लस चार्ज आहे, हा कार्बन. सो फायनली इथे बेअर मायनस अटॅक केला, सो हा है second option. Question number 12, answer should be second. Further ring expansion is possible, so hence हा most stable product तयार करणार. Further ring expansion is not possible, त्यामुळे हा less stable म्हणजे minor product असणार. Then question number 12 बोला, question number 13 का. थर्टीन तर बहुतेक लास्ट इयर टेस्ट मध्ये वगैरे बऱ्याचदा तुम्हाला घेतलेला आहे. क्वेश्चन 13 जो आहे ह्यामध्ये बघा, NH2 ग्रुप आहे प्लस रिएजंट जो दिला आपल्याला NaNO2 प्लस HCl. Na2 plus HCl, so this combination it gives HNO2, that is the nitrous acid. नायट्रस ऍसिडचे दोन पॉइंट्स आहेत, एक एलिफॅटिक NH2, एरोमॅटिक NH2. एरोमॅटिक NH2 ची रिएक्शन करत असाल नायट्रस ऍसिडशी, त्यावेळेस तो N2 प्लस Cl मायनस डाय अझोनियम क्लोराइड मध्ये कन्वर्ट होईल, आणि ते ह्यामध्ये नायट्रस ऍसिड ऍड केला तर तो अल्कोहोल मध्ये कन्वर्ट होईल, पण
थ्रू कार्बोकॅटायन, थ्रू कार्बोकॅटायन. फरक आहे ना दोन्हीमध्ये. ॲलिफॅटिक अमाइन्स असेल प्रायमरी पाहिजे NH2 दिला, त्यामुळे जर प्रायमरीची ऐवजी सेकंडरी टर्शियरी असेल हा रिएक्शन असं होणार नाही, वेगळ्या पद्धतीने होईल. सो ॲलिफॅटिक NH2, ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन ऑन रिएक्शन नायट्रस ॲसिड इट गिव्स अल्कोहोल बट थ्रू फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. आपल्याला माहिती आहे कार्बोकॅटायन फॉर्म होत असेल रिएजमेंट होतोच. देन दुसरा ॲरोमॅटिक NH2 आहे. ॲरोमॅटिक NH2 म्हणजे ॲनिलीन. ॲनिलीनशी रिएक्शन केला नायट्रस ॲसिडशी, ॲट अ टाइम इट गिव्स डायझोनियम क्लोराइड, डायझोनियम सॉल्ट. आता आपल्याला हा रिएक्शन कंटिन्यू करायचं आहे. सो पहिला नायट्रस ॲसिड रिएक्शन करूया, तो डबल बॉन्ड काढून टाकूया. पुढे आणखी पण दिलाय रिएक्शन ॲरो आहे, तो आहे बेस अँड हिटिंग. राईट, बेस अँड हिटिंग हा दिला. आता कंडिशन काय, पहिला नायट्रस ॲसिड रिएक्शन करूया आपण. नायट्रस ॲसिड काय करा, NH2 ला पहिला N2 मध्ये कन्वर्ट करेल, पण ॲलिफॅटिक N2, ॲलिफॅटिक डायझोनियम सॉल्ट लेस स्टेबल आहे, त्यामुळे जे काही प्रॉडक्ट फॉर्म होईल तो लगेच कार्बोकॅटायन मध्ये कन्वर्ट होईल. तर हा NH2 ॲज अ N2 निघून जाईल, मायनस N2 किती कार्बोकॅटायन फॉर्म झाला है ना. NH2 ग्रुप ॲज अ N2 गेला, सो त्याच्या जागी कार्बोकॅटायन फॉर्म झाला. आता कंडिशन काय आहे, हा जो काही कार्बोकॅटायन आहे इथे त्याचा रेझोनन्स पॉसिबल आहे, तो रेझोनन्स करू शकतो. पण त्या रेझोनन्स मध्ये कोण रिएक्शन करायला पाहिजे हा पण फॅक्टर महत्वाचा आहे है ना. सो जर रेझोनन्स केला तर इथे तुम्हाला हा कार्बोकॅटायन फॉर्म होईल है ना. सो हा कार्बोकॅटायन जर फॉर्म झाला तर कंडिशन काय आहे, एक टर्शियरी कार्बोकॅटायन आहे, दुसरा प्रायमरी कार्बोकॅटायन आहे, त्यामुळे रेझोनन्स मध्ये जास्तीत जास्त फॅक्टर हा जास्त एक्झिस्ट होईल, हा कमी एक्झिस्ट होईल. ठीक आहे, स्टॅबिलिटी बेस्ड आहे ना. पण दुसरा पॉइंट काय आहे, आपल्याला OH अटॅच करायचं आहे. तुम्ही जर तो OH इथे अटॅच करणार का इथे अटॅच करणार, तर याची स्टॅबिलिटी जास्त इथे OH अटॅच करणार, याची स्टॅबिलिटी कमी इथे OH अटॅच करणार नाही. पण पॉइंट काय आहे, OH अटॅच करणे, OH मायनस अटॅच करणे, दॅट इज दी intermolecular reaction. So normally intramolecular reaction should be faster than inter. त्यामुळे OH मायनस इथे अटॅक करायच्या ऐवजी हा पाय बॉन्ड इथे अटॅक करेल. राईट, म्हणजे आपल्याला जो इथे रिएक्शन होणार आहे तो रिंग फॉर्मेशनचा होईल. आणि ऍक्च्युली काय बघा, हा रेझोनन्स करता तुम्ही, ते रेझोनन्सने टर्शियरी कार्बोकॅटायन फॉर्म केला, और हा पाय बॉन्ड इथे अटॅक केला तरी देखील टर्शियरी कार्बोकॅटायनच फॉर्म होणार आणि 6 मेंबर रिंग फॉर्म झाला. हाय पॉसिबिलिटी. सो यापैकी कंडिशन काय आहे, तिथे तो रिएक्शन व्हायच्या ऐवजी हा रिएक्शन फास्ट होतो का, हा जो रिएक्शन आहे त्याला आपण नॉर्मली इंट्रामॉलिक्युलर रिएक्शन म्हणतात. सो इंट्रामॉलिक्युलर रिएक्शन शुड बी फास्टर दॅन इंटरमॉलिक्युलर रिएक्शन. आता इथे पॉइंट काय आहे, हा जो OH मध्ये अटॅक करत होता ह्याच्याऐवजी OH मायनस जो आहे हा इथे अटॅक करेल.
सो प्रोडक्ट जो आहे हा प्रोडक्ट फॉर्म. सो क्वेश्चन नंबर पुढे आपण आणखी बेस आणि हिटिंग नाही वापरलं ना. ओके, सो पॉईंट काय आहे, बेस आणि हिटिंग केला. हिटिंग म्हणजे काय, सिम्पली डिहायड्रेशन करता, H+H2 काढून टाकता. सो सेम पॉईंट, हिटिंग करा, H2 निघून जाईल. आणि इथे H2 हिटिंग केल्यावरती डबल बॉन्ड एक इथे येऊ शकतो, इथे येऊ शकतो. आता ऑप्शननुसार जे काही फॉलो करणार आहे, डबल बॉन्ड इथे दिलाय, त्यामुळे तुम्ही सी फॉलो करणार. त्या स्ट्रक्चर जो आहे आन्सर सी आला पाहिजे. क्वेश्चन नंबर 13 चा आन्सर सी. क्वेश्चन नंबर 14 चा ओके. क्वेश्चन 14 जो आहे हा कंपाऊंड दिला आहे, ऍडिशन रिएक्शन आहे, सिंपल HBr ऍडिशन करायचं आपल्याला इथे. इथे बघा, हा जो रिंग आहे 6+10 मेंबर रिंग आहे. हा जो रिंग आहे 10 मेंबर रिंग आहे. सो नॉर्मली स्मॉलर साइज रिंग 6 मेंबर रिंग पासून कमी, 3 मेंबर 4 मेंबर हे स्ट्रेन रिंग असतो. कॉम्प्रेस झालेले बॉन्ड्स एक्सपाउंड व्हायचा प्रयत्न करतात. पण त्याच्याऐवजी 6 मेंबर रिंगच्या पुढचे असतील तर रिंग कॉम्प्रेस व्हायचा प्रयत्न करतो. का, रिंग साईज वाढला, बॉन्ड एक्सपांड झालेला असतो, याची तो कॉम्प्रेस व्हायचा प्रयत्न करतो. सो अशा पॉईंट असणार आहे ते कंडिशन, रिंग कॉम्प्रेशनचे कंडिशन्स आपण फॉलो करायचे. 10 मेंबर रिंग आहे. सो आता इथे रिंग कॉम्प्रेशन करायचं आहे, तर त्यासाठी मला 10 मेंबर रिंगला एक तर 2 6 मेंबर रिंग मध्ये कन्वर्ट करू शकता, किंवा एक 4 मेंबर रिंग आणि दुसरा 7 मेंबर रिंग मध्ये कन्वर्ट करा. दोन्ही पॉसिबिलिटीज आपल्याकडे अवेलेबल आहे ना. पण 7 मेंबर रिंग 4 मेंबर रिंग म्हणजे याच्यामध्ये स्टॅबिलिटी पुन्हा प्रॉब्लेम येईल. 4 मेंबर रिंग लेस स्टेबल असतो. सो यापेक्षा 2 6 मेंबर रिंग इझिली आपण फॉर्म करू शकता. हां, 7 मेंबर रिंग 5 मेंबर रिंग चालेल तसा. बघू आपण काय पॉसिबिलिटी येईल, त्या पॉसिबिलिटीनुसार आपण स्टडी करणार आहोत है ना. तर इथे रिंग फॉर्म करायचं आहे है ना. मी दोन पॉसिबिलिटीज देतो इथे रिंग फॉर्मेशनचे. एक हा बॉन्ड ऑपरेंट, एकदा हा बॉन्ड ऑपरेंट, दोन्ही बॉन्ड्स वापरूयात. मी सेकंड डायग्राम इथे ड्रॉ करतो. सो फर्स्ट HBr मध्ये H+ जो आहे इथे देऊया, आणि सेकंड मध्ये HBr पैकी H+ इथे देऊया. दोन्ही पण चेक करूया रिंग कुठले फॉर्म होतात, आणि त्या बेसिस पुढे डिसाइड करू रिएक्शन कशी करायची ते.
इथे बघा सो कंडिशन काय आहे ह्यामध्ये जर का हा पाय बॉन्ड मी 3 वर केला तर पॉसिबिलिटी काय येणार ते हा पॉसिबिलिटी इथे आणि जर सपोज मी हा पाय बॉन्ड 3 वर केला तर हा कार्बन ऍक्च्युअली अटॅक करतो इथे का तर हा टर्शियरी कार्बोकॅटायन फॉर्म व्हायला पाहिजे आणि जर का हा कार्बन अटॅक केला तर सेकंडरी कार्बोकॅटायन फॉर्म होईल सो अकॉर्डिंग टू मोर्स स्टॅबिलिटी बेस्ड स्टडी केला तर इथे कंडिशन जो आहे एक 4 मेंबर रिंग फॉर्म होईल हा कार्बन इथे अटॅक केला सो 4 मेंबर रिंग राहिलेला सगळा एक मेंबर रिंग दोन्हीपैकी कुठला स्टेबल आहे तुम्ही डिसाइड करा 2 6 मेंबर रिंग का 4 मेंबर रिंग आणि 8 मेंबर रिंग है ना सो दोघांपैकी कुठला रिंग पॉसिबल आहे सो फर्स्ट वन जो आहे इट शुड बी मोर स्टेबल दॅन सेकंड वन त्यामुळे आता सेकंड फॉलो करणार नाही आपण फर्स्ट वन फॉलो करणार सो बेस्ड ऑन फर्स्ट वन राहिला काय HBr पैकी Br मायनस कुठला आहे क्वेश्चन 14th आन्सर शुड बी सेकंड देन क्वेश्चन नंबर 15 15th रिएक्शन सॉल्व करताना एक पॉइंट लक्षात ठेवा क्वेश्चन काही वेळेस आपल्याला आपण आन्सर फाइंड आउट करतो तो मॅच होत नसतो त्यावेळेस ऑप्शन्स बघून क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करावा लागेल हा क्वेश्चन तसंच आहे ऑप्शन बेस्ड क्वेश्चन सॉल्व करायचे का तर पॉइंट बघायचे ओके पहिला पॉइंट बघूया मग ऑप्शनवर आपण क्वेश्चन सॉल्व करूया सो इथे बघा BrCl ऍडिशन करताय BrCl क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन ब्रोमीन सो इट्स क्लोरीन गेन्स डेल्टा प्लस चार्ज ब्रोमीन गेन्स डेल्टा मायनस चार्ज है ना आता एक एक पाय बॉन्ड अटॅक करूया एका पाय बॉन्डचं रिएक्शन करू मग दुसरा विचार करूया आपण इथे हा पाय बॉन्ड ब्रोमीनवर अटॅक केला तर Cl मायनस निघून गेला है पॉसिबिलिटी आता इथे रिंग फॉर्मेशन चान्सेस आहे पण प्रॉब्लेम काय आहे त्याने आपल्याला ऑप्शन में रिंग दिलेली नाही आहे है ना त्यासाठी आपण काय करणार ते डायरेक्टली Cl मायनस ते ऍड करणार पण दुसरा जो डबल बॉन्ड आहे दुसऱ्या डबल बॉन्ड साठी तिन्ही ऑप्शन्स बघा सगळे ऑप्शन्स चेक करा सगळ्या ऑप्शन्स पैकी ए ऑप्शन अँड सी ऑप्शन ए ऑप्शन सी ऑप्शन ह्या दोघांमध्ये ब्रोमीन जो आहे टर्मिनल कार्बनला गेला आणि सेकंड ऑप्शन में ब्रोमीन जो आहे मिडल कार्बनला सेकंड कार्बनला लेफ्ट साइड वरना हा पहिला याचा Cl ऍड करून टाका
सो हा झाला आपला स्टेप ऍडिशन ऑफ Br अँड Cl. आता लेफ्ट साइडचा जो पाय बॉन्ड आहे त्या पाय बॉन्डचा विचार करूया. राईट साइडचा संपला. राईट साइड बेसला जर विचार करत असाल तर तुम्हाला आन्सर एकतर ए पाहिजे किंवा एकच ऑप्शन आहे ए. राईट साइडचे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत त्यामध्ये दोन्ही पण पॉईंट्स चुकीचे दिलेले आहेत. हां, लेफ्ट साइड ऍडिशन करताना ब्रोमीन आणि क्लोरीन ऍडिशन करायचं है ना. ब्रोमीन आणि क्लोरीन BrCl हा पाय बॉन्ड इथे ऍड करा. सो म्हणजे आपल्याला इथे रिंग फॉर्म करायचं नाहीये का, ऑप्शन सांगतायत ओपन चेन प्रोडक्ट आहे त्यामुळे आपण रिंग कडे जात नाहीये. सो त्यामुळे असे काही क्वेश्चन्स असतात जिथे ऑप्शन बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. तिन्ही ऑप्शन ओपन चेनचे आहेत त्यामुळे ओपन चेनची रिएक्शन्स आपण सॉल्व्ह करतोय. तर इथे -Cl मायनस सो इथे ह्या कार्बनला ब्रोमीन, इथे प्लस चार्ज आला CH जे आहे ब्रोमीन Cl. आता पुढे सेकंड कंडिशन काय बघा, इथे प्लस चार्ज आहे. तिन्ही ऑप्शन मध्ये रिअरेंजमेंट झालंच नाहीये. जर रिअरेंजमेंट झाला असता तर इथे प्लस चार्ज आला असता. रिअरेंजमेंट का झाला नाहीये तर हा जो ब्रोमीन आहे NGP करतो. सो NGP करतो त्यामुळे रिअरेंजमेंट होणार नाही. सो दॅट्स अ पॉइंट का आहे इथे तुम्हाला NGP मुळे रिअरेंजमेंट करायची नाहीये. कार्बोकॅटायन स्टॅबिलिटी बाय NGP होतो, कार्बोकॅटायन स्टॅबिलिटी बाय रिअरेंजमेंट होत नाही है ना. सो त्यामुळे NGP केला तर ब्रोमीन ज्या साईडला आहे त्याच्या अपोजिट साईडला Cl अटॅक करणार. सो हा स्टेप जो आहे NGP चा. सो सिंपल पॉइंट लक्ष ठेवा, हॅलोजिनेशन रिएक्शन करताना NGP कंडिशन फॉलो करू नका. सॉरी, रिअरेंजमेंट रिएक्शन फॉलो करू नका, NGP स्ट्रिक्टली फॉलो करा. सो Br प्लस देन कंडीशन क्या है Cl माइनस अटैक केला ब्रोमीन ब्रोमीन Cl CH3 Cl Br. सो हा जो प्रोडक्ट आहे आपला ए. सो क्वेश्चन नंबर 15A. 16, 17 सोपे आहेत, सिंपल पॉइंट्स आहेत, ते आपण ऍडिशन करून बघूया. मध्ये छोटासा करेक्शन पाहिजे. रिंगला एक बेन्झीन रिंग आहे, बेन्झाइल ग्रुप आहे, बेन्झीन है ना. तिथे क्वेश्चन मध्ये आलेले नाही पण चार ऑप्शन मध्ये आहे है ना. देन क्वेश्चन 16 जो आहे ह्यामध्ये बघा, BrCl ऍडिशन करताना एका साईडला बेन्झीन रिंग आहे, दुसऱ्या साईडला CH आहे, खालच्या कार्बनला बेन्झीन रिंग आहे. ऑप्शन कडे बघा तुम्हाला दिसेल आणि त्या बेसिस आपल्याला ऍडिशन करायचं आहे है ना. तर हॅलोजिनेशन नॉर्मली अँटी ऍडिशन रिएक्शन होतो. ओके. सो कंडिशन काय केली आपण, ब्रोमीन एका कार्बन दिला है ना. ब्रोमीन जो आहे एका कार्बनला दिला, कुठल्या कार्बनला दिला तर तो जो आहे ह्या कार्बनला देत आहे. ह्याच कार्बनला का तर हा आहे बेन्झोइक कार्बन, तर त्याचा कार्बोकॅटायन मोस्ट स्टेबल असणार आहे. हा एक ऑप्शन झाला है ना. तर
दुसरा कंडिशन काय आहे इथे, हा आहे 6 मेंबर रिंग है ना. 6 मेंबर रिंग नॉर्मली कार्बोकॅटायन ऍडिशन करताय तर ब्रोमीन एनजीपी करू शकतो, सपोर्टिंग पार्ट आहे, कॉम्पिटिशन नाही आहे है ना. स्टॅबिलिटी बाय युझिंग बेन्झोइक कार्बोकॅटायन का स्टॅबिलिटी बाय एनजीपी हा कॉम्पिटिशन नाही आहे. त्यावेळेस आपण त्या दोघांना कम्पेअर केला असता. पण इथे कंडिशन काय आहे, ऑलरेडी हा आपण स्टॅबिलाइज करतोय, एनजीपी हा आपण स्टॅबिलाइज करतोय, दोन्ही पण पॉसिबिलिटीज आहे, बरोबर आहे. आणि दुसरं कंडिशन काय आहे, ब्रोमीन ज्या साईडला आहे, ब्रोमीन ज्या साईडला आहे तर त्याचा पाहिजे असेल तुम्ही याला रिंग चेअर फॉर्ममध्ये कन्वर्ट करून स्टडी करू शकता, एकच पॉसिबिलिटीज असणार आहे. पण ब्रोमीन हा एखाद्या 6 मेंबर रिंग मध्ये है ना, ह्याला 2 ग्रुप्स गेले तर इथे बेन्झीन आहे. बेन्झीनचा एक छोटासा प्रॉब्लेम आहे का, हा बल्की आहे. 6 मेंबर रिंगला बल्की ग्रुप असेल तर तो ऑलवेज इक्विटोरियलला जातो, फिक्स आहे. 6 मेंबर रिंगला एखादा बल्की ग्रुप येत असेल तर तो इक्विटोरियलला जायला पाहिजे. म्हणजे बेन्झीन रिंग जो आहे इक्विटोरियलला जायला पाहिजे. म्हणजे आपल्याला तिथे जो सीएल आणायचा आहे तो कंपल्सरी ऍक्सेल आणायचा आहे. इथे जे काही सीएल येणार आहे हा सीएल इथे ऍक्सेलला यायला पाहिजे का, तर बेन्झीन इक्विटोरियल जाणार आहे. सो एकच ऑप्शन आहे ह्या कार्बनला, एकतर तुम्ही बेन्झीन आणि येणारा क्लोरीन 2 ग्रुप आहे, तर बेन्झीन ऍक्सेलला जाईल का इक्विटोरियलला जाईल. पण त्याच्या बल्की ग्रुपमुळे स्टेरिक हिंड्रन्स अवॉइड करण्यासाठी बेन्झीन जो आहे हा इक्विटोरियल पोझिशनला जाऊन बसला. म्हणजे क्लोरीन कुठल्या पोझिशन येणार आहे, ऍक्सेल पोझिशनला. मग क्लोरीन जर का मी ते ऍक्सेल पोझिशनला आणला ह्या स्ट्रक्चर मध्ये बघा, बेन्झीन इथे गेला, क्लोरीन ऍक्सेलला, ह्याचा अँटी पोझिशन कोण आहे, ह्याच्यासाठी दुसरा अँटी पोझिशन जो आहे हा असेल. सो ब्रोमीन आणि क्लोरीन अँटी पोझिशनला पाहिजे का, अँटी एडिशन रिएक्शन आहे, त्यामुळे हे दोन्ही अँटी पोझिशनला जातात. तर हा एनजीपी करेल, क्लोरीन खालना अटॅक केला, ब्रोमीन वरच्या साईडला जाईल, आणि हा जो आहे सीएचसी त्या टाईपचं स्ट्रक्चर. म्हणजे तुम्ही जर का ऍक्सेल इक्विटोरियल स्टडी करायची असेल कंपल्सरी चेअर फॉर्म ड्रॉ करा, मग मेन्शन करा. तर ह्या ग्रुपला बल्की आहे, सो दॅट्स वाय कंपल्सरी इक्विटोरियल अरेंज करायचं आहे. आणि त्यासाठी क्लोरीन ऍक्सेलला जाईल, आणि क्लोरीन ऍक्सेलला जातो म्हणजे ऑटोमॅटिकली ब्रोमीन कुठे जाणार, ऍक्सेलला जाणार, म्हणजेच अँटी पोझिशन होतो. हॅलोजिनेशन ऍडिशन जो आहे तो अँटी पोझिशनचा आहे, अँटी ऍडिशन आहे. सो हा ऍक्सेलला पाहिजे, त्यामुळे हा देखील ऍक्सेललाच येणार. सो 16th जो आहे आन्सर आहे सेकंड है ना. 17 स्ट्रेट फॉरवर्ड आहे, H2PDBSO4 आहे, H2PDBSO4 सॉरी H2PDC आहे, H2PDC इन प्रेझेन्स ऑफ इथेनॉल. H2PDC जो आहे हा कॉन्जुगेटेड कीटोन दिला है ना. कॉन्जुगेटेड कीटोनचा H2PDC आपण इथे पॅलाडियम जो आहे H2PD BSO4 दिला तर अल्काइनचं रिएक्शन केला असता किंवा ऍसिड क्लोराइडचं रिएक्शन केला असता, पण H2PDBSO4 नाही आहे है ना. तर त्यामुळे कंडिशन काय आहे, इथे आपण एकतर डबल बॉन्ड रिड्यूस करणार आणि त्याच्यासोबत कीटोन रिड्यूस करायचा आहे की नाही तो ठरवायचा आहे. तर ज्यावेळेस कीटोन कॉन्जुगेशन असेल त्यावेळेस त्या कीटोनिक डबल बॉन्डला H2PDC रिड्यूस करू शकत नाही. फक्त कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड्स ब्रेक होतील, CC डबल बॉन्ड्स ब्रेक होतील, कीटोनिक डबल बॉन्ड नाही. कधी हा कंडिशन कधी ऍप्लिकेबल आहे, ज्यावेळेस डबल बॉन्ड कॉन्जुगेशन असेल, कीटोनिक डबल बॉन्ड, कार्बोनिल डबल बॉन्ड, ॲट द टाइम कॉन्जुगेटेड डाईन्सचा ब्रेक करू शकता H2PDC नी, पण कीटोनिक नाही. सो दॅट्स वाय क्वेश्चन नंबर 17 जो आहे त्याचा आन्सर सेकंड येईल. क्वेश्चन नंबर 17 आन्सर सेकंड. 18th जो आहे ऍडिशन ऑफ HBr आहे इन प्लेस ऑफ रॅडिकल मेकॅनिझम. सो पॉईंट काय असणार ते, रॅडिकल मेकॅनिझम इन्व्हॉल्व होतो, त्यामुळे सिम्पली ऍडिशन रिएक्शन आहे. पहिला H रॅडिकल Br रॅडिकल पैकी Br रॅडिकल ऍड करा, 2 डबल बॉन्ड्स आहेत कुठेही ऍड करा चालेल. अँड देन दुसरा जो रॅडिकल फॉर्म होतो त्या रॅडिकलला पाय बॉन्ड
रिंग फॉर्म करणार. कारण का 8 मेंबर रिंग विदाउट एनी डबल बॉन्ड लेस स्टेबल असतो, त्यापेक्षा तो काय करणार आहे 6 मेंबर रिंग किंवा 5 मेंबर रिंग मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करेन. सो दॅट्स वाय 6 मेंबर रिंग पेक्षा पुढे जसं जसं जाणार तसे रिंग स्टॅबिलिटी कमी होणार. सेम कंडिशन 6 मेंबर रिंग पेक्षा जसे रिंग साइज छोटे करणार अगेन स्टॅबिलिटी कमी होत जाणार. सो दॅट्स वाय कंडिशन काय आहे, रिंग एक्सपांड पण जास्त करायचं नाहीये, कॉम्प्रेस पण जास्त करायचं नाहीये, 6 इन बिटवीन असणार आहे, 6 आणि 5 दोन्ही. सो त्यामुळे इथे आपल्याला 8 मेंबर रिंगला 5 मेंबर रिंग मध्ये कन्वर्ट करायचे चान्सेस आहेत, है ना. सो त्यामुळे पहिला पेअर रॅडिकल ऍड करा, देन दुसरा कार्बन रॅडिकल फॉर्म होईल ऍडजस्टंट अँटी मॉर्गॅनिक ऑस्मोल आहे. पाय बॉन्ड होमोलॅटिक फ्युजननी रॅडिकल मेकॅनिझमनी दुसऱ्या कार्बन रॅडिकल अटॅक करणार. सो वरती रॅडिकल येईल त्याला एस रॅडिकल. ठीक आहे, मेकॅनिझम लिहून देतो. हा शेवटचा रिएक्शन बघूया, बाकीच्या मध्ये घेऊया. मार्कानिक ऑस्मोल, अँटी मार्कानिक ऑस्मोल यांचे मेकॅनिझम सगळे डिटेल्स लिहून दिलेले आहे. अँटी मार्कानिक ऑस्मोल कुठला स्टेप एक्झो आहे, कुठला एंडो आहे आणि का, हे सगळे पॉइंट्स त्यामध्ये लिहिलेले आहे मेकॅनिझम मध्ये. सो मेकॅनिझम कन्फ्युजन होत असेल तर एकदा मेकॅनिझम प्रॅक्टिस करा. सो फर्स्ट स्टेप काय केले ते, बी रॅडिकल ऍड केला, कार्बन रॅडिकल फॉर्म झाला. तर हा काय करणार, पाय बॉन्ड ब्रेक केला होमोलॅटिक फ्युजननी. सो त्यावरून तुम्हाला ते हा कार्बन रॅडिकल फॉर्म झाला आणि त्या कार्बन रॅडिकलला एच रॅडिकल ऍड केला. सो हा जो आहे क्वेश्चन नंबर 18 चा आन्सर जो आहे सेकंड.